नमस्कार. फुलप्रूफ नसल्याचे आरोपी या विशेष भागामध्ये आपलं स्वागत. आपण पाहता ॲनालायझर. मी आहे सुशील कुलकर्णी. ॲनालायझर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण पाहणं, आपण सबस्क्राईब करणं, आपण शेअर करणं हेच ॲनालायझरचं प्रमुख बळ आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर जोरदार चर्चा होते आहे. मराठा आरक्षण राज्य सरकारने दिलं, केंद्र सरकारने याला आपली सहमती दर्शवली, हायकोर्टाने त्याला मान्यता दिली, पण सुप्रीम कोर्टामध्ये जी माणसं याचिका घेऊन गेली त्यांचा विजय झाला आणि सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण घटनाबाह्य असल्याचं सांगत रद्द केलं. आता या मुद्द्यावर महाराष्ट्रामध्ये जोरदार राजकारण रंगलेलं आहे. अनेकांनी हा केंद्र सरकारचा पराभव आहे, केंद्र सरकारने धोरण हरवायला हवा, निर्णय घ्यायला हवा असं म्हटलं आहे. 102वी घटना दुरुस्ती या निर्णयाला कारणीभूत आहे आणि ती केंद्र सरकारनं केल्यामुळं मराठा आरक्षण केंद्र सरकारच्यामुळेच गेलं असा आरोप करणारा एक वर्ग आहे. राज्य सरकारने याची मांडणीच नीट केली नाही. गायकवाड समितीचा अहवाल दडपवून ठेवला. अनेक पानं सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊच दिली नाहीत असंही काही लोक सांगतायत. विशेषतः ॲडव्होकेट श्रीराम पिंगळेसारखे व्यक्ती याबाबतचा स्पष्टपणे आरोप करतायत. महाराष्ट्राचे जे त्या काळातले स्टँडिंग काउन्सिल होते त्यांनी सुद्धा आरोप केला आहे की महाराष्ट्राच्या मुख्य अधिवक्त्यांनी या प्रकरणाकडे, म्हणजे कुंभकोणी यांनी या प्रकरणाकडे गांभीर्यानं बघितलं नाही. काहीही असो, मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल. आता यानंतर महाराष्ट्र सरकार खडबडून जागं झालं आणि राज्यपालांची भेट घेत आता केंद्रानंच हस्तक्षेप करण्याची भूमिका घेतली. त्याआधी मुख्यमंत्र्यांनी आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे, म्हणजे खरं तर सवय आत्ता जडली आहे अशात त्यांना, त्यांची आदेशाची सवय होती, पण मुख्यमंत्री झाल्यापासून ते हातपाय जोडू लागलेत. म्हणजे हात जोडतो, पाया पडतो, ऑक्सिजन पाठवा, हात जोडतो, पाया पडतो, रेमडेसिवीर पाठवा, तसं पुन्हा एकदा हात जोडतो, पाया पडतो, मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतलेली आहे. राज्यपालांना भेटताना उद्धव ठाकरेंनी सांगितलं की फुलप्रूफ आरक्षण दिलं असतं तर हे असलं काही करायची गरज पडली नसती. हे फुलप्रूफ आरक्षण नव्हतं. म्हणजे फुलप्रूफ काय आहे मला तरी अजून कळलं नाही. ज्या क्षणी मराठा समाजाला आरक्षण केल्याचे कायदे केले गेले, म्हणजे पहिला राणे समितीच्या निष्कर्षानंतर मराठा समाजाला जो आर्थिक मागासवर्गाचा दर्जा दिला गेला होता आणि तो कायदा केला गेला होता, तोच कायदा पुढे कंटिन्यू झालेला आहे आणि त्याला पुढे आरक्षणाचा कायदा म्हणून मंजुरी मिळालेली आहे. आता जेव्हा हे दोन्हीही कायदे बनत होते तेव्हा याच शिवसेनेचे महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये सहभाग होता हे विसरून चालणार नाही. म्हणजे आज जे मंत्री आजूबाजूला त्या फोटोमध्ये उद्धव ठाकरेंच्या सोबत दिसत आहेत ते सुद्धा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी होते. या सगळ्या मंत्र्यांना तेव्हा निर्माण झालेला कायदा फुलप्रूफ वाटत होता. अगदी याचं भांडवल करून शिवसेनेनं मराठ्यांना आरक्षण दिलं असं सांगून मागच्या निवडणुकीमध्ये मतं मागितलेली आहेत. जर असं असेल तर त्यावेळीच शिवसेनेनं हा कायदा फुलप्रूफ नाही, हाफ प्रूफ आहे असं म्हणणं का मांडलं नाही हा मोठा प्रश्न पडतो. आता मात्र उद्धव ठाकरे हा फुलप्रूफ आणि हाफ प्रूफचा घोळ घालून बसलेले आहेत. त्यावेळी सातत्यानं राजीनामे खिशात ठेवून फिरणारे फुलप्रूफ नव्हतं तर त्याच काळात राजीनामा का दिला नाही हा देखील प्रश्न पडतो. पण आता केवळ आपलं मुख्यमंत्रीपद शाबूत ठेवण्यासाठी किंवा रोष इतरांवर जावा यासाठी फुलप्रूफ आणि हाफ प्रूफचा विषय काढून उद्धव ठाकरे बोलू लागलेले आहे. बरं, ज्या वेळेला स्टँडिंग काउन्सिल कुंभकोणी हे न्यायालयाला गांभीर्यानं घेत नाहीत, या विषयाला गांभीर्यानं घेत नाहीत असा आरोप करत होते, त्यावेळी हे सगळे गप्प का बसले हा देखील मोठा प्रश्न आहे. खरोखरच गायकवाड समितीचा पूर्ण अहवाल न्यायालयासमोर मांडला गेला किंवा नाही या पिंगळेंच्या आरोपाला काहीही उत्तर सरकारी पक्षाकडून दिलं जात नाही आहे. बरं, मराठा आरक्षणाला ही देण्याची वेळच का आली हा प्रश्न देखील सातत्यानं पडतो. ज्या शरद पवारांना हे आरक्षण दिलं पाहिजे की नाही पाहिजे हे अजून समोर येऊन बोलावं वाटलेलं नाही आहे, ही आश्चर्याची गोष्ट आहे. खरं तर शरद पवार आणि शरद पवारांचे पाईक हे मराठा समाजाचं आरक्षण देण्याच्या आधीच मराठा समाजाला सक्षम करू शकले असते, पण ते घडलेलं नाही आहे. अगदी पवारांच्या विषयात सांगायचं झालं तर कितीतरी
कितीतरी मुद्दे असे आहेत की ज्यामध्ये शरद पवारांना या मराठा समाजाचं बळ वाढवण्यासाठीचे प्रयत्न करता आले असते. मी तुम्हाला काही नेमकी आणि मोजकी नावं सांगतोय. स्वतः पवारांचं विद्या प्रतिष्ठान एक भलं मोठं प्रतिष्ठान बारामतीमध्ये आहे, जे शैक्षणिकदृष्ट्या खूप मोठं काम करत आहे. शरद पवार ज्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते ती रयत शिक्षण संस्था महाराष्ट्राच्या शैक्षणिक वर्तुळातली सगळ्यात नामांकित आणि मोठी शिक्षण संस्था आहे. डी.वाय. पाटलांची डी.वाय. पाटील ही डीम्ड युनिव्हर्सिटी सगळ्यात मोठी युनिव्हर्सिटी आहे, जी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण देण्याचं काम करते. राज्याच्या सत्तेमध्ये सहभागी असलेल्या विश्वजित कदमांची म्हणजे पतंगराव कदमांनी स्थापन केलेली भारती विद्यापीठ ही डीम्ड युनिव्हर्सिटी खूप मोठी युनिव्हर्सिटी आहे, जिच्याकडं वेगवेगळी उच्च शिक्षणाची दालनं आहेत. मराठवाड्यामध्ये कमलकिशोर कदम आणि अंकुशराव कदम हे शरद पवारांचे नितांत भक्त, त्यांची MGM युनिव्हर्सिटी आहे, ज्यांच्याकडं अनेक वैद्यकीय महाविद्यालय आणि अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत. तेरणा चॅरिटेबल ट्रस्ट ज्यामध्ये अनेक महाविद्यालये आहेत, वैद्यकीय महाविद्यालय देखील आहे. मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट, विलासराव देशमुख फाउंडेशन, राम मेघे यांच्या शिक्षण संस्था, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ, परभणीचं शिक्षण प्रसारक मंडळ, किती 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 म्हणून नावं सांगावी. या सगळ्या शिक्षण संस्थांनी जरी मराठा समाजाच्या मुलांना दर्जेदार आणि कमी पैशात शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला असता तर अधिक बरं झालं असतं. मी जी वरची यादी सांगितली आहे त्यांच्या वैद्यकीय महाविद्यालयात मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश देण्यासाठीची फीस काय आहे याचा विचार जरी केला आणि त्यात किती मराठा समाजाला सामावून घेण्यात आलं याचा विचार जरी केला तरी खूप काही आहे. मॅनेजमेंट कोट्याच्या ॲडमिशनची यादी जरी या संस्था चालकांनी दिली तरीसुद्धा वस्तुस्थिती आपल्या लक्षात येऊन जाईल. मराठा समाजामध्ये निवडक मोठ्या झालेल्या व्यक्तींना किंवा निवडक श्रीमंत व्यक्तींना याबाबत कारवाई करावी का वाटली नाही. आणि जर झालं असतं तर कदाचित मराठा समाजाचं हे आरक्षण मागण्याची वेळच आली नसती. पण फुलप्रूफ आणि हाफ प्रूफच्या वादामध्ये मराठा समाजाच्या तरुणांना गुरफटवून ठेवलं जातं आहे. जर ते फुलप्रूफ नव्हतं तर त्याच वेळी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्र्यांनी का आक्षेप घेतला नाही हा प्रश्न देखील सहजपणे विचारावा वाटतो. आज ज्या संस्था चालकांची मंडळी याबाबतच्या पोस्टवर पोस्ट सोशल मीडियावर टाकतायत त्यांनी आपल्या मराठा समाजाच्या संस्थांनी किती लोकांना बळ दिलं याची माहिती देखील सांगणं आवश्यक आहे. काही संस्थात तर मराठा समाजाच्या तरुणांना 6-7 हजारावर काम करायला लावलं जातं आणि वर्षानुवर्ष तेवढ्याच पगारावरती पोरं काम करतात. या पोरांना सशक्त करण्यासाठी या लोकांनी का मोहीम हाती घेतली नाही हा प्रश्न कधी ना कधीतरी मराठा तरुण विचारणार आहे. मग हे सगळं चालू असताना ते फुलप्रूफ आणि हाफ प्रूफची भानगड काढण्यापेक्षा या लोकांना कंपल्सरी केलं असतं तर अधिक बरं झालं असतं. आणि उद्धव ठाकरे साहेबांनी जो फुलप्रूफचा विषय केला आहे त्यात एवढंच सांगणं आहे की हे जे काही कोणतं प्रूफ होतं हाफ प्रूफ क्वार्टर प्रूफ ते आरक्षण देताना आपणच या आरक्षणामध्ये सहभागी होतात. त्याच वेळी हा मुद्दा काढला असता तर अधिक बरं झालं असतं. आता केलेली भाषणं आता केलेले मुद्दे हे सगळं झाल्यानंतरचं रुदन आहे एवढं मात्र खरं. अॅनालायझरला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ कसा वाटला तेही कळवायला विसरू नका. नमस्कार.